नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांची 12वी झालेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची 10वी झालेली आहे आणि 10वी नंतर ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा कंप्लीट केलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी इंडियन नेव्ही दॅट इज भारतीय तटरक्षक दल मध्ये नाविक आणि यांत्रिक पदाच्या 630 जागांसाठी मेगा रिक्रुटमेंट या ठिकाणी निघालेली आहे। तर तो अर्ज कसा करावा, कुठे करावा याची सविस्तर माहिती मी माझ्या या YouTube चॅनलवर देणार आहे आणि अशाच प्रकारे माझ्या YouTube चॅनलमध्ये जॉब रिक्रुटमेंट आणि तांत्रिक शिक्षणाबद्दल माहिती याची सविस्तर माहिती देत असतो। तर आता आपण या ठिकाणी पहिले पाहणार आहोत भारतीय तटरक्षक दल दॅट इज ICG यांच्या नाविक आणि यांत्रिकी पदाच्या एकूण 630 जागांसाठी वॅकन्सी निघालेली आहे। तर याला पात्रता काय म्हणजे एलिजिबिलिटी काय आणि त्याची शेवटची तारीख आहे अर्ज करण्याची 25 जून 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। तर आता आपण या ठिकाणी त्या डिटेल्स जाहिरात तिथं पाहणार आहोत। दॅट इज जॉईंट इंडियन कोस्ट गार्ड मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स म्हणजे एक चांगली संधी तुम्हाला चालू झालेली आहे। ही एक्झाम 11 जून एक्झाम फॉर्म 11 जून 2025 पर्यंत चालू झालेला आहे। तर शेवटची तारीख आहे 25 जून 2025 पर्यंत। आता याला एलिजिबिलिटी कंडिशन काय आहे? ऑनलाईन ऍप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम मेल इंडियन सिटीजन ओनली मेल म्हणजे पुरुष या ठिकाणी अप्लाय करू शकतात आणि त्या ठिकाणी त्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे त्याची डिटेल माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। जसं एज्युकेशनल क्वालिफिकेशन तर नाविक पोस्ट आहे जनरल ड्युटी तर त्याला क्लास 12 पास विथ मॅथ अँड फिजिक्स फ्रॉम अन एज्युकेशन बोर्ड रेकग्नाइज्ड बाय काउन्सिल ऑफ बोर्ड्स फॉर स्कूल एज्युकेशन। नंतर सेकंड पोस्ट आहे नाविक डोमेस्टिक ब्रांच त्याच्यात क्लास 10 पास फ्रॉम अन एज्युकेशन बोर्ड 10वी झालेलं पाहिजे अँड रेकग्नाइज्ड बाय काउन्सिल ऑफ बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशन। नंतर तिसरी पोस्ट यांत्रिकी तर त्या ठिकाणी त्या मुलगा 10वी पास झालेला पाहिजे आणि 10वी पास झाल्यानंतर त्यांनी डिप्लोमा कोर्स इन इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन रेडिओ पॉवर इंजिनिअरिंग त्याचं ड्युरेशन किती असतो डिप्लोमाचा एक तर 3 वर्ष असेल किंवा 4 वर्ष असेल आणि ते अप्रूव्ह केलेला पाहिजे ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन किंवा क्लास 10 आणि क्लास 12 पास फ्रॉम अन एज्युकेशन म्हणजे एखादा विद्यार्थी 10वी करतो 12वी करतो आणि 12वी नंतर डिप्लोमा करतो तर तो डिप्लोमा किती वर्षाचा असतो एक तर 2 वर्षाचा किंवा 3 वर्षाचा। आता या ठिकाणी डिप्लोमाची लिस्ट दिलेली आहे व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा मध्ये कोणकोणते ब्रांच त्या ठिकाणी येऊ शकतात। नंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा मध्ये कोणकोणते ब्रांच त्या ठिकाणी येऊ शकतात। नंतर इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन रेडिओ पॉवर इंजिनिअरिंग डिप्लोमा मध्ये कोणकोणते सब ब्रांच या ठिकाणी इलिजिबल आहे याची डिटेल माहिती इथे दिलेलीच आहे। नंतर कॅन्डिडेट टू फिल मार्क्स ऑफ ऑल सब्जेक्ट म्हणजे सर्व सब्जेक्टचे मार्क्स त्या ठिकाणी ऑनलाईन मध्ये तुम्हाला फिलअप करणे। आता याची रिक्रुटमेंट प्रोसेस जी असणार आहे तर त्या रिक्रुटमेंट प्रोसेसचे 4 स्टेज असणार आहे। तर या सर्वांची माहिती इथे डिटेल दिलेलीच आहे। ओके तर आता या ठिकाणी एज लिमिट किती आहे ती मी दिलेली आहे। ओके जे फर्स्ट पोस्ट आहे त्याचे नाविक त्याला एज पाहिजे तुमचं इथे दिलेली आहे 1 ऑगस्ट 2004 ते 1 ऑगस्ट 2008 च्या दरम्यान तुमची जन्मतारीख पाहिजे। यांत्रिकीसाठी 1 मार्च 2004 ते 1 मार्च 2008 पर्यंत ही तुमची जन्मतारीख याच्या आतमध्ये जन्मतारीख पाहिजे। ते नाविक पोस्ट साठी 1 ऑगस्ट 2004 ते 1 ऑगस्ट 2008 पर्यंत तुमची आणि जे विद्यार्थी कॅटेगरी मध्ये असतात SC ST अशा विद्यार्थ्यांसाठी 5 इयर्स रिलॅक्स आहे आणि OBC नॉन क्रिमिनल गटात मोडत असाल तर त्यासाठी 3 वर्ष त्या ठिकाणी एज लिमिट दिलेली आहे। तर या ठिकाणी वॅकन्सी किती आहे आता इथं टेंटेटिव्ह नंबर ऑफ कॅटेगरी वाईज वॅकन्सी दिलेली आहे। नाविक जनरल ड्युटी साठी टोटल 260 आहे कॅटेगरी वाईज वॅकन्सीचा टेबल दिलेला आहे। नंतर यांत्रिकी मेकॅनिकल साठी इथं दिलेलं आहे त्याच्या टोटल वॅकन्सी आहे 30 यांत्रिकी इलेक्ट्रिकल साठी आहे 11 यांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स साठी आहे 19। तर आता या ठिकाणी जी दुसरी
ही वॅकन्सी आहे. तर त्या वॅकन्सीसाठी नाविक जनरल ड्युटीसाठी 260 आहे आणि नाविक डोमेस्टिक ब्रांचसाठी 50 आहे. तर या ठिकाणी रिझन दिलेले आहे झोन वाईज. टोटल 1 2 3 4 5 झोन दिलेले आहे. तर आपला महाराष्ट्र या ठिकाणी वेस्ट झोन मध्ये येत असतो. तुमच्या याच्यानुसार तुम्ही तिथे अप्लाय करू शकतात. ओके, सिलेक्शन प्रोसेस काय? आता सिलेक्शन प्रोसेस मी तुम्हाला सांगितलं. द सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट इज बेस्ड ऑन देअर परफॉर्मन्स इन स्टेज फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. एक्सप्लेन डिटेल याच्यामध्ये सर्व माहिती व्यवस्थित दिलेली आहे. बिफोर तुम्ही अप्लाय करण्याच्या पहिले ही सर्व माहिती या ठिकाणी वाचून घ्यावी. कोणाला काही अडचण असेल तर ते मला संपर्क करू शकतात. स्टेज वाईज मध्ये तुमची कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे. नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी म्हणजे सर्व गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहे. ओके, तर तुम्ही एक्झाम पासिंग मार्क्स मिनिमम पासिंग किती पाहिजे त्याची इथं माहिती बी दिलेली आहे टेबल मध्ये. ते सगळं सपोज तुम्ही अभ्यास करा, त्यानिमित्त तुम्ही इथं अप्लाय करा. तर अशा प्रकारे माझ्या युट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल, टेक्निकल एज्युकेशन बद्दल माहिती येत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर याची आता तुम्ही अप्लाय कसं करसाल, तर अप्लाय करण्यासाठी मी या ठिकाणी माझ्या युट्यूब चॅनलला मी इथं लिंक दिलेली आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी लॉग इन असेल त्यांनी डायरेक्ट लॉग इन करून इथे करू शकतात. जर लॉग इन नसेल तर या ठिकाणी तुमचं अकाउंट तुम्हाला क्रिएट करावं लागेल. या ठिकाणी तुमचं नाव, इथं फादरचं नाव, मदरचं नाव, इंडियन, जेंडर, ईमेल आयडी आणि नंबर, नंतर OTP त्यात व्हेरीफाय करावं लागेल. नंतर तुम्हाला ही माहिती कुठून भेटली त्याबद्दल तुम्हाला इथं माहिती सांगावी लागेल. नंतर ते तुमचं अकाउंट क्रिएट होईल, नंबर भेटेल, त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावं लागेल आणि अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकता. ही एक चांगली संधी तुमच्या आयुष्यात या ठिकाणी आलेली आहे. तर या सर्व बद्दल माहिती माझ्या युट्यूब चॅनलवर असणार आहे. तर थँक्यू. आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की तुम्ही पोहोचत करसाल. थँक्यू.